महान आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती लोक आनंदित आहे. बाइबल मध्ये सांगितलं जहाँ एक हो या दो हो वहाँ परमेश्वर की उपस्थिति. मना हमारे बीच में परमेश्वर की उपस्थिति. मना यीशु आपल्या बरोबर आहे. हालेलुया. तर आज परमेश्वराने मला काही गोष्टी सांगितलेल्या आहे की प्रेषिताचे कृत्य काढू आपण. याचा 12वा अध्याय काढूया. परमेश्वर आपल्या संगती वचनांमधून काय करत आहे, बोलणार आहे. म्हणा, परमेश्वर आपल्या संगती वचनातून बोलणार आहे. हालेलुया. वचन म्हणलं का मला खूप आनंद होतो. तुम्हाला होतो का वचन ऐकायचं म्हणल्यावर? हा, एक भोजन, एक आत्मिक भोजन आपल्याला काय होतं, ऐकायला भेटतं. प्रेज द लॉर्ड. पण काय लोकांना आवडत नाही. त्याला वाटतं वचन म्हणजे काय, आम्हाला मारायलाच आहे. प्रेज द लॉर्ड. पण तसं नाहीये. काढला का 12वा अध्याय? प्रेषिताचे कृत्य 12वा अध्याय आणि 5 वचनामध्ये काय सांगितलं? याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्यांच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. याच्यामध्ये वाच. याप्रमाणे पेत्र म्हणून पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले. म्हणून पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले. म्हणून पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत. मंडळी सातत्याने एकाग्रतेने काय सांगितलेलं आहे, एकाग्रतेने केलेली प्रार्थना हर एक बंधन काय करत आहे, तोडत आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना वाटतं प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे देवाबरोबर बोललेल्या संभाषणाला काय म्हणत आहे, प्रार्थना म्हणत आहे. आणि देव आपल्या संगती कशात मधून बोलतो? आता वचनातून बोलतो. बरोबर. वचनामधून देव तुमच्या संगती आता काय करू लागलेला आहे, बोलू लागलेला आहे. आणि बायबल मध्ये सांगितलं एकाग्रतेने केलेली प्रार्थना त्या ठिकाणामध्ये काय करत आहे, बंधनं तोडत आहे. काय बंधनं तोडले त्या ठिकाणामध्ये? बायबल मध्ये सांगितलं. पहिला अध्याय काढूया आपण. 12वा अध्याय 1 ते काही वचन वाचू आपण. या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब त्याला त्याने तलवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्राला धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्यांचा बेत होता. पेत्राला कशामध्ये टाकलेला आहे? तुरुंगात टाकले. म्हणा, कशामध्ये टाकले? तुरुंगामध्ये टाकले. काही लोकांना तुरुंगात राहायला आवडत नाही. पण प्रभूसाठी तुरुंगात पण काय वाटतं आपल्याला? आनंद वाटणार आहे. हे बायबल मध्ये मागच्या हप्त्यात आपण शिकलो की पौल आणि सिलाला पण कशामध्ये टाकलेले? जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये राहून ते काय करू लागलेलं आहे? प्रार्थना करू लागलेली. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये पण सांगितलं तिथं काय सांगितलेलं आहे? पौल आणि सिला पण काय करू लागलेले? स्तुती आराधना करू. मेन आपल्याला पेत्राबद्दल बघायचंय, पण त्याच्यामध्ये बघू आपण. याचा 16वा अध्याय आणि त्या 16व्या अध्यायामध्ये 25 वचनामध्ये सांगितलेलं आहे. मोठ्याने वाचूया. मध्यरात्रीच्या वेळी पौल व सिला देवाचे गीते गात होते व प्रार्थना करत होते व इतर कैदी ऐकत होते. अचानक मोठा मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असताना, गाणे गाऊन देवाची स्तुती करत असताना बंदीवान त्याचे ऐकत होते. कोण ऐकत होतं? बंदीवान ऐकत होते. आणि या प्रार्थनेने बायबल मध्ये सांगितलं जलनायकाचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. बघा, प्रार्थना काय करते? प्रार्थना मला तारण करते. हालेलुया. प्रार्थना काय करते? तारण करते. आणि प्रार्थना काय करते? बंधन तोडते. हालेलुया. काय तोडत आहे? बंधन तोडत आहे. कशाचे बंधन तोडत आहे? जलचे बंधन, जल सारखे जे बंधन आहे. काही गाठी असतात बघा, त्या गाठी कोणाला सोडू शकत नाही. बघा, काही पक्के गाठी, दोरीची गाठ बांधतो आपण, बरोबर, ते सुटलं जातं का? तसंच काही शैतानी बंधनं असतात. आता बायबल मध्ये सांगितलं गर्सेकारामधील एक बुधग्रस्त होता.
आणि त्या भूतग्रस्ताला काय लागलेलं होतं, बायबल मध्ये बरंच त्याला भूत सैतान लागलेलं होतं. पण हे जे सैतानी बंधन तोडण्यासाठी येशूने काय केलं, तिथं जाऊन त्याला आज्ञा दिली, याच्यातून तू काय कर, निघून जा. मला तुम्हाला सांगायचं काय की ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो, प्रार्थना केल्यानंतर बायबल मध्ये असं सांगितलं की जलचे बंधन काय झालेले आहे, तुटलेले आहे. प्रेषित त्याच्या 12व्या अध्यायामध्ये काय सांगितलं, पेत्राला जलमध्ये टाकलेलं आहे आणि त्या ठिकाणामध्ये मंडळीतले लोक काय करू लागलेले आहे, प्रार्थना करू लागलेले आहे. तुम्ही एक प्रार्थना केली तर परमेश्वर तिकडे काय करेल, आपल्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आपल्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाहीये. मंडळीतले लोक पण कसे पाहिजे, एकाग्रतेने म्हणजे सगळं काम सोडून ते काय करू लागलेले आहे, पेत्रासाठी ते प्रार्थना करू लागलेले आहे. कुठं प्रार्थना करू लागले, एकाग्रतेची प्रार्थना कुठं चालली, घरी प्रार्थना चालली. प्रेज द लॉर्ड. एकाग्रतेच्या प्रार्थनेने कोणाची तरी बंधन तुटणार आहे. एकाग्रतेच्या प्रार्थनेने तुमच्या एकत्र येणं म्हणजे कशासाठी असलं पाहिजे, प्रार्थनेसाठी. कोणाच्या तरी जीवनात कार्य झालं पाहिजे. आपलं एकत्र येणं कोणाचं उद्ध्वस्ताचं कारण झालं नाही पाहिजे. आपलं एकत्र येणं कोणाचे तरी बंधन तुटले पाहिजे, कोणाच्या जीवनामध्ये काहीतरी समस्या सुटल्या पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम सुटले पाहिजे. हालेलुया, मला हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं की या ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते, प्रार्थना करत असताना बायबल मध्ये सांगितलं की त्या ठिकाणामध्ये कोण आलं, त्या जलमध्ये कोण आलं, देवदूत आले. बघा प्रार्थनेने कोण येतं, बोल ना तुम्ही आणि मी व्यर्थ होतात का आपल्या प्रार्थना? कधीच व्यर्थ समजू नका. जर आपण पवित्र जीवन जगत असेल, जर आपण विश्वासाने राहत असेल, आपण एकाग्रतेने प्रार्थना करत असेल, मंडळी पण कशी पाहिजे, एकाग्रतेची मंडळीकडे काय पाहिजे, प्रार्थना. बसलं तर कशासाठी बसायचे, प्रार्थनेचा विषय प्रार्थना झाली पाहिजे. मंडळीचं एकत्र येणं एखाद्याला रागाचं कारण, एखाद्याला द्वेषाचं कारण किंवा त्याच्या उन्हे दुने काढायसाठी मंडळी एकत्र येते का? प्रेज द लॉर्ड. तिथं मंडळी एकत्र कशासाठी आलेली आहे, मंडळीचं काम आहे की पालकासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, देवाच्या सेवकासाठी काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या सेवकाची, देवाची प्रार्थनेची, आराधनेची, गाण्याची आज आपल्याला काय केलं नाही पाहिजे, निंदा केली नाही पाहिजे. आपण ज्यावेळेस एकत्र येतो त्या प्रार्थनेमधून काय झालं पाहिजे, प्रार्थना झाली पाहिजे. देवासक्ती बोलायचं म्हणल्यावर देवासक्तीच बोलायचं आहे. जगासक्ती बोला तुम्ही, पण आज आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. बायबल मध्ये सांगितलं तुझं बोलणं कसं असलं पाहिजे, अल्प थोडस बोला, गरजेप्रमाणे जा. तुम्ही दुकानात जायचं जा, तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा, बोला आणि या. पण तुमच्या आणि माझ्यामधून आज एखाद्याच्या जीवनामधलं काय झालं पाहिजे, बंधन तुटले पाहिजे. तिथं काय सांगितलं की ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता. 5 वचनामध्ये सांगितलं, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेची चाललेली होती. म्हणजे ती मंडळी किती चांगली असेल. प्रेज द लॉर्ड. मंडळी कशासाठी एकत्र आली, पाळक जेलमध्ये होता. पेत्र पाळक कुठं होता, जेलमध्ये होता. आणि जेलमध्ये असताना त्याच्यासाठी लोक एकत्र आलेले आहेत. आणि एकत्र येत असेल तर पाळकाला बोला ना, सगळे मिळून तुम्ही काय करा, प्रार्थना करा. पण मंडळी तसं करत नाही. मंडळी एकत्र कशासाठी येते, चुगली लावायसाठी, निंदा करायसाठी, अपमान करायसाठी, हेवा देवासाठी लोक काय करतात, एकत्र येतात. आपलं एकत्र येणं चांगल्या गोष्टीसाठी असलं पाहिजे. आपलं एकत्र येणं म्हणजे देवाची प्रार्थना, देवाबरोबर बोलायला एकत्र येणं, एकाग्रतेने येणं हे सर्वात मोठं चांगली गोष्ट आहे. हालेलुया. एकत्र येणं कशासाठी असलं पाहिजे, चांगल्यासाठी असलं पाहिजे. वाईटासाठी एकत्र यायचे. एकाग्रतेची प्रार्थना म्हणलेला आहे. एकाग्र म्हणजे काय आहे, देवाबरोबर खंड ज्याचं काय चालू आहे, एका व्यक्तीसाठी, एका सेवकासाठी काय चालू आहे, प्रार्थना चालू आहे.
बघा ना, एवढे मग्न झाले की ते पेत्र दरवाजा ठोकत होता तरी कोणाला भान नव्हतं. वाचा ना त्याच्यामध्ये 12 वचनामध्ये वाचा. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तिथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकीत असताना बरेच लोक काय करत होते त्या ठिकाणामध्ये? प्रार्थना करीत होते. हा, सांगा ना, काय करत होते? प्रार्थना करीत होते. हो, सगळे जण त्या ठिकाणामध्ये काय करू लागलेले आहे? प्रार्थना करू लागलेले आहे. आणि एकत्र येणं म्हणजे कशासाठी यायचं आहे? एकाग्रतेसाठी यायचंय. एकत्र येणं कशासाठी यायचं? प्रार्थनेसाठी यायचंय. एकत्र कशासाठी यायचं? देवाच्या गौरवासाठी आहे. ज्यावेळेस आपण एकत्र येत आहे त्यावेळेस देवाचा आत्मा येत आहे. तुम्हाला माहिती आहे का, मंडळीमध्ये बायबलमध्ये सांगितलं की ज्यावेळेस पेंटेकॉस्टच्या वेळेस लोक एकत्र आले, एकत्र आल्यानंतर त्यावेळेस काय उतरलेलं आहे? एक अग्नी उतरलेला आहे. एकत्र एकजुटीची प्रार्थना आहे. ही कार्य करणाऱ्या प्रबळची प्रार्थना कशी असते? प्रबळ असते. हालेलुया. तुमचं आणि माझं एकत्र येणं आज एकदम तल्लीन झालं पाहिजे. एकाग्रतेची प्रार्थना. बरं, हालेलुया. बरं, हालेलुया. एकत्र ज्या वेळेस आलं त्यावेळेस दोघं एकत्र या. जलमध्ये प्रार्थना करत असताना जलचे बंधन तुटतील. पौल आणि सिला दोघं एकत्र आले, एकत्र एकाग्रतेने ते प्रार्थना करू लागले. एकाग्रतेने प्रार्थना करू लागले त्यावेळेस तिथं काय झालेलं आहे? भूमिकंप झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. काय झाला तिथं बोला ना. हा, 16 वचनामध्ये काय सांगितलं? वाचा. मग पेत्रा तसाच ठोकीत राहिला असता. 16 वाद आहे. मध्यरात्रीच्या वेळी पौल व सिला देवाची गीते गात होते व प्रार्थना करीत होते व इतर कैदी ऐकत होते. अचानक मोठा धरणीकंप झाला. तो अचानक मोठा प्रार्थनेमध्ये काय झालेला आहे? दोघं जलमध्ये प्रार्थना करत असताना काय झालेलं आहे? धरणीकंप झालेला आहे. काय झालेलं आहे? किती लोकांच्या प्रार्थनेने? 2 लोकांच्या. आपण तर इथं भरपूर लोक आहेत. किती लोकांच्या प्रार्थनेने? दाखवा हात मला. किती? 2 लोकांच्या. पण ते 2 लोक काय पाहिजे? एकाग्रतेची प्रार्थना पाहिजे. त्यांच्यामध्ये काय पाहिजे? एकी पाहिजे. एकमेकाला ते काय देणारे पाहिजे? साथ देणारे पाहिजे. व त्यांचं संभाषण कोणाबरोबर पाहिजे? देवाबरोबर पाहिजे. हालेलुया. हालेलुया. त्यांचं संभाषण कुठं चाललं पाहिजे? देवाबरोबर. त्यांचं कनेक्शन कुठं पाहिजे? देवाबरोबर. त्यांच्यामध्ये कोण आलं पाहिजे? पवित्र आत्मा. त्यांच्यामध्ये कोण पाहिजे? देव पाहिजे. या ठिकाणी दोन्ही ठिकाणामध्ये पौलाच्या वेळेस जलमध्ये असताना कोण आलेले? देवदूत आलेले. आणि पेत्राच्या वेळेस पण कोण आलेले? देवदूत आले. किती लोक होते तिथे? पेत्र आणि कोण होतं तिथं? बरेच लोक प्रार्थना करीत. हा, पेत्राला जलमध्ये टाकलं. जलमध्ये टाकलं असताना बरेच लोक कुठं काय करत होते? घरामध्ये प्रार्थना करत होते. हालेलुया. तुमच्या घरातली प्रार्थना पण भारी प्रार्थना आहे, सुंदर आहे. आणि इथलची दर संडेची प्रेयर पण ती काय आहे? उत्तम प्रार्थना आहे. तुम्ही 7 दिवस पवित्रपणे पाळून काय करा? स्तोत्र नीतिसूत्र 20 मध्ये वाचा. हा, 7 दिवस पवित्रपणे पाळून तो काय त्याची आठवण ठेवून पवित्रपणे तो वाचा ना. निर्गम काढा. निर्गमाचा 20वा अध्याय आणि 7 दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा. 7 दिवशी आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व काम. 6 दिवस श्रम करून आपले काय कर? सर्व कामकाज कर. आणि 8वा दिवस ही प्रार्थना पण काय आहे? ही शब्दाची प्रार्थना, संडेची प्रार्थना ही देखील कशासाठी आहे? ही देवाची तुम्ही काय करत आहे? आज्ञा पाळत आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही देवाची आज्ञा पाळतात व तुम्ही देवासाठी बोलायला येत आहे त्यावेळेस
त्यावेळेस तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया. तुम्ही माझ्याबरोबर आहेत का? मग पटापटा वचन काढीत चला. हालेलुया. बोला हालेलुया. 6 दिवस काम करा आणि 7वा दिवस कुठे यायचा आहे? आता आपण संडेच्या दिवशी येतो. हे येशूचं पुनरुत्थान म्हणून काय आपण संडेच्या दिवशी आपण काय करतोय? शब्बात पाळत आहे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. तुम्हाला सांगतो ही प्रार्थना, रविवारची प्रार्थना आणि घरची प्रार्थना, तुम्ही घरामध्ये बसलेली प्रार्थना परमेश्वर काय करत आहे? ऐकत आहे. कोण ऐकत आहे प्रार्थना? मला कोण ऐकत आहे? देव ऐकत आहे. तुम्ही असं समजू नका मी एकटं बसलेला आहे. तुम्ही असं समजू नका मी दोघं आहे. दोघांची प्रार्थना परमेश्वर ऐकणार आहे. किती लोक होते जन्ममध्ये? पेत्र पण किती होता? तो तर एकटाच होता. तो एकटा जन्ममध्ये असताना बाकीच्यांनी त्याच्यासाठी काय केली? प्रार्थना केली. आपण असं नाही, आपल्या इकडे असं नाही. एकटा जन्ममध्ये गेला त्यासाठी प्रार्थना नाही करत आपण. बरं झालं तो गेला. ते पाळकच तसे होते, ती अमुक होते, धमुक होते, काय काय होते. त्यांनीच असं केलं. कोणाची चुका काढत बसतो आपण? सेवकाच्या चुका काढत बसतो. अरे चुका काढण्यापेक्षा तू जाऊन घरामध्ये प्रार्थना कर. तुझ्या एका प्रार्थनेने कोणाला तरी मदत होणार आहे. घरी जाऊन बसतो आपण निंदा करत बसतो. हा प्रार्थना झाली का आपण लगेच आपल्या लगेच निंदाची बैठक बसते. प्रार्थनाच्या अगोदर पण निंदाची बैठक बसते. हे असं झालं पाहिजे का? प्रार्थनेला आलो तर प्रार्थना झाली पाहिजे. आराधनेला आलो आराधना झाली पाहिजे. निंदाची प्रार्थना नकोय, चुगलीची प्रार्थना नकोय. या अशा प्रार्थना परमेश्वराला आवडत नाही. तुम्ही या एकत्र, पण एकत्र प्रार्थना ही कशी असली पाहिजे? एकाग्राची प्रार्थना असली पाहिजे. एकच आग्रह, देवा आमच्या सेवकाला सोडव. एकच आग्रह, देवा चांगलं कर. एकच आग्रह, कल्याण कर. एकच आग्रह, देवा तू आमचा देव आहेस. हालेलुया. एकमेकाला जागा करा, जरा जागा करा, जागा करा. किती लोक होते? 12 लोक होते. 12 एका पेत्राने उभा राहिला. त्या ठिकाणी सगळे एकत्र आले. अग्नी उतरून आलेला आहे. काय उतरून आलंय? तुमच्या आवाजाने मच्छर पण मरत नाही असा आवाज आहे तुमचा. हा प्रार्थना करा आवाज वाढायसाठी. पेत्र मंडळीत उभा राहतो. राहिल्यानंतर काय झालेलं आहे? अग्नीच्या जिभा उतरलेला आहे. काय उतरलेला आहे? आपण प्रार्थना करत असताना अग्नी उतरून येत नाहीये. लोक थवेचे थवे येतात आपल्याकडे. कशासाठी? चला बाबा आता याच्याकडून काहीतरी माहिती भेटल, याला चौकशी करायला, त्याला चौकशी करायला, एकमेकाची निंदा करायला आपण काय करतो? आपलं एकत्र येणं असतं. एकत्र येणं कोणाच्या नुकसानीसाठी नसावं. एकत्र येणं कोणाच्या तरी फायद्यासाठी असलं पाहिजे. हालेलुया. कोणाच्या फायद्यासाठी सगळे उभं राहू आपण. कोणाच्या फायद्यासाठी असलं पाहिजे. कशासाठी? फायद्यासाठी. हा एकत्र आले. कशासाठी आली मंडळी एकत्र? प्रार्थना करण्यासाठी. तुम्हाला माहितीये का मोशेच्या काळामध्ये पण मंडळी सगळे मिळून खडकाजवळ गेले. आणि खडकाजवळ गेल्यानंतर ज्या वेळेस त्यांनी मोशेनी काठी घेतली आणि काठी घेतल्यानंतर त्यांनी कशावर किती वेळेस आपटलेली आहे? 2 वेळेस त्यांनी काठी खडकावर आपटलेली आहे. आणि ज्या वेळेस खडकावर काठी आपटलेली आहे, त्या खडकामधून काय आलेलं? पाणी आलेलं आहे. तुम्ही एकत्र ज्या वेळेस येतात त्यावेळेस भूमिकंप होतो, त्यावेळेस चमत्कार होतो, त्यावेळेस पाणी बाहेर निघतं, त्यावेळेस जेलचे काय होतात? बंधने तुटत आहे. त्यावेळेस परमेश्वर त्या ठिकाणी तुमची काय करत आहे? प्रार्थना ऐकत आहे. हालेलुया. बोला हालेलुया. मोशे बरोबर कोण होतं? परमेश्वर होता. आणि मंडळी बरोबर पण कोण होतं? परमेश्वर होता. हालेलुया. आणि परमेश्वराने सांगितलं की आता मोशेला लोक काय करू लागले? त्यावेळेस कुरकुर करू लागले की आता आम्हाला या जंगलामध्ये मोशे तू काय मरायला आणलं का आम्हाला? आणि मग मोशे ज्यावेळेस मोशेने देवाला सांगितलं
देवाने म्हटलं आता एक काम कर, तुझ्या हातामध्ये काठी आहे, ती काय कर आता मंडळीचे वडील लोक घे, मंडळीतल्या लोकांना घे आणि एकाग्रतेने त्या ठिकाणामध्ये ते आलेले आहे. आणि ज्यावेळेस एकाग्रतेने आलेले आहे तर त्यांना काय पाहायला मिळालेलं आहे? पाणी पाहायला मिळालेलं आहे. त्यांना काय पाहायला मिळालेलं आहे? देवाचा चमत्कार पाहायला मिळालेला आहे. हालेलुया, बोला हालेलुया. आपलं एकत्र येणं याचं कारण आपल्याला चमत्कार पाहायला मिळाला. काय पाहायला मिळालं पाहिजे? आपल्या प्रार्थनेमधून एखाद्याच्या जीवनात एखाद्या लोकांना काय पाहायला मिळालं पाहिजे? इथं आपले एकत्र आले, ते एकत्र आल्यामुळे काय झालं? त्यांना काय पाहायला मिळाला? बोला ना, चमत्कार पाहायला मिळाले. काय पाहायला मिळालं? चमत्कार, पाणी पाहायला मिळाले. बोला ना, काय पाहायला मिळाले? पाणी पाहायला मिळाले. अजून काय पाहायला मिळालं? मोशेने हात उगारला. तो हात उगारल्यानंतर तो लाल समुद्र काय झालेला आहे? विभागलेला आहे. त्यावेळेस देखील परमेश्वराकडे बायबल मध्ये असं सांगितलं की मोशे काय करत होता? त्या ठिकाणामध्ये देवाचा धावा करीत होता. परमेश्वर म्हटला माझा धावा काय करीत बसला? प्रार्थना. त्यावेळेस त्यांनी प्रार्थना केलेली आहे. बोला ना, काय केलेलं आहे? प्रार्थना केली. प्रार्थना करत असताना एक मोठा चमत्कार आलेला आहे. आणि तो चमत्कार म्हणजे काय? देव त्याला म्हटला तू आज इथं धावा करीत काय बसला? काठी घे आणि समुद्रावर उगार. यावेळेस मोशेने काठी घेतली, समुद्रावर उगारलेली आहे. त्या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे? समुद्र दुभागलेला आहे. कोणाच्या प्रार्थनेने? बोला ना, कोणाच्या प्रार्थनेने? मोशेच्या प्रार्थनेने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मोशे काय, लोक काय करायचे त्यावेळेस? कुरकुर करायचे. आणि कुरकुर करू लागले का मोशे लगेच देवाजवळ जायचा आणि देवाजवळ प्रार्थना करायचा. आणि ज्यावेळेस एक वेळेस तर लोक उपाशी मारायला लागले, तर लगेच देवाजवळ मोशेने काय केली? प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर परमेश्वराने त्यांना काय दिलेलं आहे? स्वर्गामधून मन्ना दिलेला आहे. अजून काय पाहिजे? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुमच्यासाठी देवदूत येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुमच्यासाठी मन्ना येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता खडकामधून काय येणार आहे? पाणी येणार आहे. प्रार्थना हे सगळ्यात मोठं सॉल्युशन आहे. तुम्ही नीट करायला जाऊ नका कोणची वस्तू, प्रार्थना करा. ते का जेलच्या मालकाकडे गेले का? तिथं जेलच्या नायकाकडे गेले का? मंडळी काय केली? मंडळीने खटपट केली का? आता पास्टर गेले जेलमध्ये, पालक आता जेलमध्ये गेले, आता त्यांना कसं सोडवायचे? काय करू नका. परमेश्वराला सांगा, परमेश्वर बंधन तोडणारा देव आहे. त्याच्या देवदूताला पाठवेल तो. त्याला काहीच अशक्य नाही. मला देवाला काय अशक्य नाही आणि मला आपल्याला पण काही अशक्य नाही. घरी बसून तुम्ही तिथलचे बंधन तुटणार. घरी बसून प्रार्थना करा, तिथं परमेश्वर त्या लोकांची. हालेलुया. पौलांसीला प्रार्थना करत असताना काय झालं? बंदी नायक जेलचे बंधन तुटले आणि तुटले तर तुटले. बंदी नायकाचं त्या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. बघा, तुमची प्रार्थना कशी काय होणार आहे? एखाद्याचं तारण करणार आहे. तुमची प्रार्थना एखाद्याच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. तुमची प्रार्थना एखाद्याचं काय करणार आहे? कल्याण करणार आहे. आले बसू आपण. हालेलुया, बोला हालेलुया. त्याला म्हणा हालेलुया. बघा ना, काय पेत्र जेलमध्ये असताना तुम्हाला काय वाटलं? हा पेत्र काय साधारण माणूस आहे का? हा साधारण माणूस नाहीये. तो पण जेलमध्ये प्रार्थना करीत असेल. हालेलुया. त्याच्या सावलीने लोक काय व्हायचे? बरे व्हायचे. एक वेळेस तर तो प्रेषिताच्या कृत्याचा 3रा अध्यायामध्ये सांगितलेले पेत्र सुंदर नावाच्या दरवाजा जवळ एक भिकारी होता. बोला, का कोण होतं? भिकारी होता. आणि तो भिकारी तिथं भीक मागत असताना तो त्या ठिकाणी पेत्र आणि योहान काय करू लागलेला आहे? मंदिरामध्ये जात असताना त्याला वाटलं हे माणसाकडून आपल्याला काहीतरी सोनं नाणं मिळेल, त्या अपेक्षाने त्यांनी काय केलेलं आहे? त्यांना मागितलेलं आहे. पण पेत्र आणि योहान म्हणला आमच्याकडे सोनं नाणं काही नाहीये, पण नासरतकर येशूच्या नावाने तू चालवला. हालेलुया. त्यावेळेस तर लंगडा भिकारी काय करू लागलेला आहे? चालू लागलेला आहे. असे भरपूर चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. आज पेत्र, येशू ख्रिस्तानी म्हटलं पेत्रा तू काय आहे? खडक आहे आणि या खडकावर मी काय करणार आहे? मंडळी तयार करणार आहे. जर तुमच्याकडे प्रार्थना एक शस्त्र आहे
आपण वाचूया. आपण इफिसकरास पत्र काढूया. सहावा अध्याय काढूया आपण. त्याच्यामध्ये काही शस्त्र सामुग्री दिलेली आहे आणि ते शस्त्र सामुग्री 6वा अध्याय आणि 10, 11, 12, 13 वाचूया आपण. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेंचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. तर मग आपली कबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरसरान धारण करा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाची शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. सर्व प्रकारची काय म्हणलेलं आहे? प्रार्थना विनवणी करा. हालेलुया. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने काय करा? प्रार्थना करा. आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जाण्यासाठी विनवणी करे जागृत राहा म्हणलेला आहे. हालेलुया. काय करायचं आपल्याला? सर्व प्रकारची प्रार्थना करायची. सर्व प्रकारची प्रार्थना म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय 18 वचनामध्ये प्रत्येक प्रसंगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक सर्व प्रकारे काय म्हणलेलं आहे? सर्व प्रकारे काय करायचं आहे? आपल्याकडे फक्त सर्व प्रकारे फक्त प्रार्थनाच पाहिजे. आमेन. काय पाहिजे? हालेलुया. सर्व प्रकार म्हणजे काय? वेगवेगळे चिकन फ्राय, मटन फ्राय, कालवण, परत हे फ्राय, हे सगळं इकडं मटणाचे सगळं व्हेजिटेरियन सगळं काय असं ते काय एकच प्रकार. पण इथं काय म्हणलं? सर्व प्रकारे एकच गोष्ट करायची. आणि ती म्हणजे काय? प्रार्थना. ही प्रार्थनेची काय असली पाहिजे आपल्याकडे? शस्त्र म्हणा. प्रार्थनेचं एक शस्त्र पाहिजे. शस्त्र पाहिजे. हा, सगळ्या प्रकारचे तिथं काय सांगितलं? शस्त्र सामुग्री. ही जगातली शस्त्र सामुग्री नाहीये. बाणा असेल किंवा काय काय शस्त्र असेल ते शस्त्र नाहीये. ते शरीराला मारायसाठी आहे. पण आत्मिक शस्त्र जे सांगितलेलं आहे ते म्हटलेलं आहे. पहिलं शस्त्र सांगितलं की 11 मध्ये सांगितलं शस्त्र सामुग्री घ्या. किती वचनामध्ये सांगितलं? 13. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा, सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणजे देवाची शस्त्र सामुग्री घ्या. देव तुम्हाला काय शस्त्र सामुग्री देत आहे? तर मग आपली कंबर सत्याने कसा. आपलं काय पाहिजे? आपण सत्य आपल्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे? वाचले 8:14 मध्ये वाच. नीतिमत्वाचे उरसरा. तर मग वाच. म्हणून भक्कमपणे उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा. सत्य तुमच्याकडे सत्य पाहिजे. सत्य कुठं पाहिजे? बेल्ट. कमरेला आपण काय लावतो? बेल्ट लावतो. आपलं कमरेला काय पाहिजे? सत्य बांधून ठेवा. अजून नीतिमत्वाचे उरसरान धारण करा. नीतिमत्वाचे उरसरान धारण करायचं आहे. आणि सुवार्ता व शांती. 2 नंबर सुवार्ता. 3 नंबर काय सांगितलेलं आहे? शांती. हा 2 नंबर नीतिमत्वाचे. 2 नंबर नीतिमत्वाचं. 3 नंबर सुवार्ता. 4 नंबर काय आहे? विश्वासाची ढाल. काय सांगितलं? विश्वासाची ढाल. त्याच्यानंतर काय सांगितलं? 6 तारणाचे शिरस्त्राण. त्याच्यानंतर 6 नंबर आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन आपल्याकडे पाहिजे. आणि त्याच्यानंतर 7 नंबर काय आहे? सर्व प्रकारची काय? प्रार्थना. हे शस्त्र पाहिजे तुमच्याकडे. हालेलुया. किती शस्त्र सांगितले? 7. हे सगळं कशासाठी? शरीरासाठी आहे का? आत्म्यासाठी. बोला. हे शरीरासाठी आहे का? आत्म्यासाठी. आत्म्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आत्मा बलवान करायसाठी तुम्हाला मला कोणासाठी बोलावा लागणार आहे? देवासाठी बोलावा लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं पेत्र कोणाबरोबर बोलायचा? कुठं जरी असले तर हा पेत्र काय करायचा? काय देवासाठी तो काय करायचा? बोलायचा. आणि देवासाठी बोलणं म्हणजे काय? प्रार्थना आहे. देवाबरोबर बोलणं म्हणजे काय आहे? प्रार्थना आहे. त्याला म्हणतात प्रार्थना. हालेलुया. आपण 24 तास फोनवर बोलत बसतो.
काय कोणाबरोबर बोलायचंय? चालता चालता गाडीवर पण तुम्ही देवासक्ती बोला. आमेन. घरी उठता वाजता तुम्ही काय करा? देवाबरोबर बोला. आमेन. आज काही पण असू द्या, कुठं पण असू द्या, कोणासाठी बोलत राहायचं आहे? देवाबरोबर बोलत राहायचं आहे. हालेलुया. आणि देवाबरोबर बोलल्यानंतर काय चुकीचं आहे का? आ? बंधनं तुटतात. आमेन. बरं ना, काय करतात? हालेलुया. बंधनं तुटतात आणि तुम्ही सगळे मिळून एकाग्रतेची प्रार्थना पाहिजे. आमेन. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी संकटामध्ये असलं तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ना? आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना केली पाहिजे. आपली प्रार्थना देव काय करतो? ऐकतो. ऐकतो आपण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बायबल मध्ये काय सांगितलं परत त्या 12 वचनाकडे येऊ आपण. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर हा, नाही. नाही, बायबल मध्ये सांगितलं की 10 वचनामध्ये वाच 12, 10 प्रेषित 10:12. नंतर पहिला व दुसरा ये ना. पा- नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडविले आहे. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तिथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. हा, आपल्या ताकदीने पर्यायाने अनेक दिवसापासून काही होत नाही. लोखंडी दरवाजाप्रमाणे कुठलेही काम होत नाही. ते कशाद्वारे होणार आहे? प्रार्थनेद्वारे. बायबल मध्ये सांगितलं त्याच्यासाठी कोणता दरवाजा खोललेला आहे? लोखंडी दरवाजा. म्हणजे जड गोष्ट आहे. त्या जड गोष्टीपासून तू खोली वाचू शकत नाही. ती वाचवणार काय आहे? प्रार्थना आहे. आमेन. हालेलुया. काही लोक बघा, हा, किती प्रयत्न करतात त्या कधी गोष्टी मिळवण्यासाठी, होतच नाही. नाही होत. हा, होतच नाही, भेटतच नाहीये. आणि लोक आपल्याला सांगतात, काही लोक बघा, एक लोक म्हणतात, अहो काय आम्हाला, आम्ही एवढं प्रयत्न केलं झालंच नाही, आम्ही एवढं प्रयत्न केलं, एवढ्या लांब गेलो, आम्ही झालंच नाही, आम्ही असं केलं झालंच नाहीये. कशाचा दरवाजा आहे? बरं ना, कशाचा दरवाजा आहे? लोखंडी दरवाजा आहे. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने देवाच्या नावाने तुम्ही एकत्र येणार आहे, प्रार्थना करणार आहे, त्यावेळेस लोखंडी दरवाजासारखं जोखड परमेश्वर उकळून टाकणार आहे. आमेन. हालेलुया. लोखंडी दरवाजा काय होणार आहे? उकडून निघणार आहे. काय झालं तिथं? उघडला तो. आपोआप उघडला. काय उघडलं? कोणी काय झालं? आपाप उघडला. हालेलुया. 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 तुमच्या आशीर्वादावर झाकण बसलेलं असेल, तुमच्या आशीर्वादाचा दरवाजा लावलेला असेल शैतानाने, तुम्हाला काही गोष्ट भेटत नसेल, त्याच्यावर लोखंडी दरवाजा लावलेला असेल, त्याच्या आतमध्ये तुमचे आशीर्वाद आहे, ते मोकळे होत नसेल, तर ती गोष्ट कधी मोकळी होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार आहे, त्यावेळेस ते लोखंडी दरवाजे काय होणार आहे? खुलणार आहे. आमेन. हालेलुया. खोलायचे का नाही लोखंडी दरवाजे? आमेन. हा? हालेलुया. लोखंडी दरवाजे काय करायचे आपल्याला? बोलायचे आहे. कोण खोलणार आहे? प्रार्थना. प्रार्थनाद्वारे. लोखंडी दरवाजे, लोखंडी कड्या, लोखंडी गज, हे काय होणार आहे? बेड्या काय होणार आहे? तुटून जाणार आहे. कोण खोलणार आहे? देव खोलणार आहे. परमेश्वर खोलणार आहे. आमेन. कोण खोलणार आहे? परमेश्वर खोलणार आहे. आमेन. काय काय लोक त्या बेड्यातून बाहेर यायलाच तयार नाही. व्यसनाची बेडी, म्हणा व्यसनाची बेडी, हा, वाईट वागण्याची बेडी, वागण्याची बेडी. हा, बघा असे काही शैतानाचं जू असतं त्यांच्या अंगावर. बोला, कोणाचं जू असतं? जू म्हणजे काय? हा, ओझ. वज. कोणाचं? शैतानाचं वज असतं. अरे आता तंबाखूने खाल्ली तर काम होणार नाहीये. हे काय आहे? बीडी आहे. हे शैतानाचं काय आहे? वज आहे. हे शैतानाचं वज घ्यायचं का? या वजातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल? प्रार्थना करावा लागेल. तुम्हाला येशूवर काय ठेवावं लागणार आहे? विश्वास ठेवावा लागणार आहे. आणि विश्वास ठेवून तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करणार आहे, हे वज काय होणार आहे? हे वज येशू काय करणार आहे? दूर करणार आहे. आमेन. हालेलुया. हे वज देव काय करेल? दूर करी. दूर करेल. कोणाचं तू घ्यायचंय? येशूचं. शैतानाचं घ्यायचं का? नाही घ्यायचं. काय करू? पास्टर, मिस्त्रीने घासली ना भांडे धुवून होत नाही. काय होत नाही? काम होतं. भांडेच धुता येत नाही, कामच होत नाही, ताकदच जाते, तो गळून जातो माणूस. कोणाचं जोखड आहे? हा, कोणाचं वजन घेऊन चालले? सैतानाचं. शैतानाचं वजन खाल्लं तर काय होतं? त्याला लगेच फ्रेश वाटतं.
कोण देते एनर्जी त्याला? शैतान देत आहे. पण असे वजे काढून टाका ज्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होईल. तंबाखू खाल्ल्यानंतर काय होईल? हा, तंबाखू खाल्ल्यानंतर आरोग्य आहे का काही? हा, काय तंबाखू खाल्ल्यानंतर काय कॅन्सर होणार आहे? असे वजे काढून टाका. कशाद्वारे? प्रार्थनेद्वारे. अशा काही बेड्या तुम्ही सापडलेल्या आहे, चुकीच्या बंधनात सापडलेल्या आहे. हे बंधन काय करून टाका? प्रार्थनेमधून तोडून टाका. चुकीच्या बंधनात सापडू नका. तो माझा मित्र आहे, काय म्हणते? तू माझा मित्र आहे, दारू पितो तो. अशा बंधनामध्ये राहू नका. तो दारू प्याला तर उद्या तुम्ही दारू प्यायला शिकता. हा, दारू पिणाऱ्या मित्र बरोबर राहिला तर तो काय करेन? आज दारू पिन, त्याला बाहेर काढा त्या बंधनातून. त्याच्या बरोबर राहू 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 तो जातो अड्ड्यावर, आपण जातो त्याच्या बरोबर. हा, अशा बेड्यामधून, अशा बंधनातून काय करा? बाहेर चुकीच्या लोकांबरोबर राहू नका. बायबल मध्ये सांगितलं कुसंगतीने काय होते? नीती बिघडते. वाईट लोकांबरोबर राहिलं तर काय होणार आहे? आपण बिघडून जाणार आहे. शिव्या देणाऱ्या लोकांबरोबर राहिलं तर काय होणार आहे? या बेड्या म्हणा, या बेड्या, चुकीच्या बेड्या. हात करा स्टाईल. चुकीच्या बेड्यामध्ये राहायचं नाही. हा, हे चुकीचे बंधन आहे. कोणते? कशाचे? हे चुकीच्या बंधनात राहायचं का आपल्याला? या चुकीच्या बंधनात राहिलं तर काय नुकसान कोणाचं होणार आहे? हा, वाईट संगती राहिल्यानंतर काय होणार आहे? चांगलं होणार आहे का? डवळ्या पुढे बांधलं पावळा बांधण्याचं गुण लागल्याशिवाय राहणार नाही. वाईट लोकांबरोबर राहिल्यानंतर काय होणार आहे? अशा बंधनात राहायचं का चुकीच्या लोकांच्या बंधनात? काही लोक प्रार्थना करत नाही, आराधना करत नाही, काय करत नाही. सकाळ उठल्यापासून शिव्याचा पट्टा चालू आहे, उठल्यापासून शाप द्यायचं काम चालू आहे, उठल्यापासून निंदा करायचं काम चालू आहे. मंडळीतले लोक पण असं करत असतात. हे करायचं का? अशा चुकीच्या लोकांच्या बंधनात सापडायचं का? बोला ना. पेत्र एकटा आहे जेलमध्ये आणि पेत्रासाठी मंडळीची एकाग्रतेची प्रार्थना चालू आहे. अशा लोकांबरोबर राहा की त्या लोकांमुळे तुमचा फायदा झाला. प्रार्थना करणारे लोकांबरोबर राहा. कोणत्या लोकांबरोबर राहायचं? प्रार्थना करणारे, की तुझ्यासाठी जरी पैसा नसेल, एकमेकाला आपण नसेल देत, आपलं काय प्रॉब्लेम असेल, पण एकमेकासाठी आपण प्रार्थना करणारे लोक पाहिजे. एकमेकाची निंदा करणारे लोक नाही पाहिजे, एकमेकाची बदनामी करणारे लोक नाही पाहिजे. अशा लोकांबरोबर राहा की जे लोक तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, जे लोक तुमच्यासाठी देवाकडे एकत्र येणार आहे, जे लोक एकाग्रतेने हो देवाकडे प्रार्थना करणार आहे, त्या ग्रुप मध्ये राहा. कोणत्या ग्रुप मध्ये राहायचंय? एकाग्रतेने प्रार्थना करणाऱ्या ग्रुप मध्ये राहा. एकाग्रतेने प्रार्थना करणाऱ्या ग्रुप मध्ये राहायचंय. प्रेज द लॉर्ड. समजा 10 कांदे, त्याच्यामधला एक कांदा असतो, तो एक सडका असतो. तो त्या सडक्या कांद्याला काय करावं लागतं? काढावं लागतं. सडका कांदा काढल्यानंतर काय होईल? सगळे सडून जातील. अशा सडका कांद्याबरोबर राहायचंच कशाला? की ज्याच्यामुळे आपण पण साडणार आहे. त्याच्यापेक्षा त्याला काय करून टाका? बाहेर काढून टाका. जे लोक आपल्यासाठी प्रार्थना करत नाही, मी तर तुमच्यासाठी रोज कंटिन्यू प्रार्थना. आणि माझा विश्वास आहे तुम्ही पण मंडळीतले लोक काय करतात? प्रार्थना करत आहे. प्रार्थने एकत्र यायसाठी काय भांडण करायसाठी यायचं का? एकमेकाला टोचाटोची नाही. एकत्रित येणं पाहिजे का? आपलं एकत्रित येणं म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये मधले बंधन तुटले पाहिजे. त्यासाठी आपलं एकत्र येणं असलं पाहिजे. बायबल मध्ये सांगितलं की याच्यासाठी काय तुटलेलं आहे? लोखंडी दरवाजा उघडलेला आहे. हालेलुया. काय झालंय तिथं? लोखंडी दरवाजा उघडलेला आहे. आणि एवढे एकाग्रतेत प्रार्थना करीत होते की तो पेत्र जेलमधून बाहेर आला. दरवाजा ठोकीत असताना त्या लोक एवढे भानावर नव्हते. बघा ना त्याच्यामध्ये 12 वचनामध्ये बघा. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकीत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. त्याने तिला म्हटले, तू बावचळलीस. तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा देवदूत आहे. मग पेत्र तसाच ठोकीत राहिला असता. म्हणजे किती पेत्र तसाच काय दरवाजा काय करू लागलेला आहे? ठोकू राहिला. आणि ठोकत असताना
यांची काय चालू आहे? आतमध्ये प्रार्थना चालू आहे. असे काही लोक तुमच्या दरवाजा ठोकतील बरं का. ते तर चांगल्या लोकांसाठी दरवाजा उघडा म्हणा, चांगल्या लोकांसाठी लोकांसाठी दरवाजा उघडा, त्याला आतमध्ये घ्या की त्याच्यामुळे तुम्हाला काय भेटेल? देवदूताने दिलेला आशीर्वाद भेटणार. आमेन, हालेलुया. त्याच्यासाठी कोण उतरून आलता? पेत्रासाठी देवदूत देवदूत आला होता. बरोबर. आज म्हणजे त्याच्यासाठी देव कोणाला पाठवतो? देवदूताला पाठवतो. अशा लोकांना तुम्ही घरी घ्या, त्याच्यामुळे ते तुम्हाला काय भेटणार आहे? देवाचे आशीर्वाद भेटणार आहे. हे चुकीच्या लोकांसाठी दरवाजा नका खोलू. दारू पिणाऱ्या लोकांसाठी, गुटखे खाणारे, तंबाखू बिडी सिगरेट खाणाऱ्या लोकांसाठी, वाईट बोलणारे, वाईट ऐकणारे, या लोकांसाठी दरवाजा खोलायचा का? चांगल्या लोकांसाठी दरवाजा खोला. परमेश्वर तुमच्यासाठी स्वर्ग खोलेल. ते लोक पण, वाईट लोकांना मी काही नावं ठेवत नाही, पण त्यांना प्रभू माहिती असून सुद्धा ते वाईट गोष्टी करीत असेल तर ते देवाच्या दृष्टीने कसे नाहीये? चांगले नाहीये, योग्य नाहीये. किती वेळेस परमेश्वर समजून सांगत आहे, किती वेळेस समजून सांगत आहे, सेवकाद्वारे समजून सांगत आहे, मंडळी लोकांद्वारे समजून सांगत आहे, किती कोणाद्वारे तरी समजून सांगत आहे. मरूपर्यंत देव काय करत आहे? कोणाद्वारे तरी काय करत आहे? समजून सांगत आहे. प्रार्थना करायला लावत आहे. आपण पण प्रार्थना करतो, सगळ्या लोकांसाठी प्रार्थना करतो, पण जर ते लोक प्रार्थनेचा उपयोगच होत नाहीये, शेवटी मरून जातात. मग पुढे जायचं तिकडे जातात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर माझा सांगण्याचा विषय काय आहे की चांगल्या लोकांसाठी, प्रार्थनेच्या लोकांसाठी दरवाजे खोला. हालेलुया. जर तू आज तुमच्यामुळे एखाद्याच्या जीवनामध्ये कार्य झालं पाहिजे, अशी आपली काय झाली पाहिजे? प्रार्थना झाली पाहिजे. तुम्हाला माहिती का? इलिया, म्हणा की इलिया. इलिया तुमच्या आणि माझ्यासारखा व्यक्ती होता. एक प्रार्थना केली. किती प्रार्थना केली? एक प्रार्थना केली, एकदाच प्रार्थना केली. तुम्ही असं काय लोक म्हणतात, काय देव आमची प्रार्थना ऐकत नाही, रोज पाप करीत राहतो, रोज काही ना काही चुकीच्या गोष्टी करत राहतो, म्हणून देव तुझी प्रार्थना ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला कोणते लोक पाहिजे? नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. म्हणा, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. तुम्ही आणि मी काय पाहिजे? विश्वास ठेवणारे पाहिजे. तुम्ही आणि मी काय पाहिजे? नीतिमान पाहिजे. ओ, ज्या वेळेस तुम्ही नीतिमान आणि आपण विश्वास ठेवणारे असो, त्यावेळेस बायबलचं वचन सांगतं की नीतिमानाची प्रार्थना ऐकणारा देव आहे. लगेच देव काय करतो? तिथं प्रार्थना ऐकतो. काही का लोकांच्या प्रार्थना नाही ऐकत. कमून नाही ते? का नाही होत? कारण की देवाच्या दृष्टीने काय नाही ते? देवाचा भय पण नाही, देवाचं नाव नाही, लवलेश पण नाही देवाचा काही. उठायचं सकाळी, निघायचं, प्रार्थना नाही, संध्याकाळी नाही, दिवसा नाही, कधीच नाही. खायचं 3 टाइम खायचं, आणि प्रार्थना किती? एकदाच प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं, कंटिन्यू प्रार्थना करा. कुठं पण जात असताना, भांडे घासत असताना, उठता बसता निसता, तुम्हाला मला काय करायचं आहे? प्रार्थना करायची. म्हणजे प्रार्थना म्हणजे काय आहे? देवाबरोबर. इलियाने एकदाच प्रार्थना केली, आणि एकदा प्रार्थना केल्यानंतर बायबल असं सांगतं की 3.5 वर्ष काय झालेलं आहे? पाऊस बंद झालेला आहे. 3.5 वर्ष सोपं आहे का? 3.5 वर्ष काहीच आलं नाही, पाऊस नाही आला, काहीच नाही आलं. आणि त्या दुष्काळामध्ये परमेश्वराने त्याला सांभाळलंय. बघा, त्यांनी प्रार्थना केली, त्याला काय केलं? परमेश्वराने त्याला सांभाळलं. हालेलुया. एक प्रार्थनेत आणि एक प्रार्थना केली तर भरभरून काय आलेला आहे? पाऊस आलेला आहे. तुमची माझी प्रार्थना कधी व्यर्थ जात नाही. शेजारच्याला सांगा, व्यर्थ जात नाही. ती कार्य करूनच काय होते? परत येते. प्रार्थना एकदा आपण केली ना, परमेश्वराकडे नीतिमानाचे शब्द, प्रत्येक शब्द परमेश्वराकडे जातात. आणि तो परमेश्वराला कान आहे, तो ऐकतो. त्या परमेश्वराला डोळे आहे, तो पाहतो. त्याला नाक आहे, त्याला हात आहे. तो काय करत आहे? आपला हा प्रत्येक शब्द काय करतो? तो ऐकतो. ऐकत नाही असं नाही. जर आपण पाप करत असेल तर ऐकणार नाही. आणि एकदा आपण सरेंडर केलं, देवा मी पाप केले, वा आता इथून पुढे काय करणार नाही? पाप करणार नाही मी. त्यावेळेस तुम्ही, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार. किती लोक बसलेले होते त्या ठिकाणामध्ये, मंडळीमध्ये? बरेच लोक नीतिमान होते. प्रेज द लॉर्ड. चांगले लोक होते ते. कोणते लोक होते? चांगले लोक.
प्रेज द लॉर्ड. कोणचे लोक बसलेले आहे? चांगले लोक. वाईट लोक पण चांगले होतात, पण प्रभूकडे आल्यानंतर, विश्वास ठेवल्यानंतर. मी पण वाईटच होतो, व्यसन होते, सगळ्या वाईट प्रकारच्या गोष्टी करत होतो, पण ही विश्वास ठेवला, आलो, आणि आल्यानंतर आता मी काय झालेलं, परमेश्वराने मला काय केलेलं आहे? चांगलं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर आज आपल्या हर एक प्रार्थना परमेश्वर काय करतो? ऐकतो. सर्वांना प्रेज.